नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आणि आज आपण बनवणार आहोत मशरूम. तर रेस्टॉरंट स्टाईल मशरूम कसे बनवले जातात ते आज आपण बघूया. इथे हे जे बाजारामध्ये पॅकेट भेटतं मशरूमचं अप्रॉक्स 200 ग्रॅम्स टू 50 ग्रॅमचं, ते मी परचेस केलेलं आहे. तर ते सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घ्यायचे, बिकॉज खूप याला डस्ट असते. आणि ते स्वच्छ धुवून थोडेसे क्लीन करून घ्यायचे. मस्तपैकी पाण्यात असे धुवून घ्यायच्यात. मी धुवून घेतलेले आहेत बिकॉज खूप त्याला माती असते. आणि थोडंसं याचं वरचं जे कवर आहे थोडंसं नॉर्मल ते आणि हे देठ आपण काढून टाकणार याचे. मस्त असे बारीक कापं करणार, जसे तुम्हाला खायला आवडत असतील तेवढं मीडियम साईजमध्ये आपण कट करणार आहोत. अशा प्रकारे मस्त मी मशरूम पीसेस करून घेतलेले आहेत. मशरूमचे तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही करू शकता. त्याचबरोबर मी ते 2 कांदे घेतले, आपल्याला फोडणीला लागणार आहे. टोमॅटो घेतला आहे, यातला मी 1.5 टोमॅटो टाकणार आहे. तुम्हाला हवे तुम्ही दोन्ही टाकू शकता, जसं तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार, बिकॉज हे आपण ग्रेव्हीसाठीच यूज करणार आहोत. तर 2 टोमॅटो घेतले आणि काजू घेतले. तर याची आपण ग्रेव्ही करणार. टोमॅटो बारीक चिरून आणि काजू याची आपण चांगली ग्रेव्ही करून घेणार आहोत. ती तुम्हाला दाखवेनच. जी ग्रेव्ही रेडी करते मी, त्याच्यामध्ये काजू टाकलेत आणि टोमॅटो टाकलेत आणि ते आपण ग्राइंड करून घेणार आहोत. मी तुम्हाला सांगायला विसरली, मशरूमला मी मस्त हळद, लाल तिखट आणि धना पावडर असे लावून ठेवले आणि थोडीशी कोथिंबीर वरून टाकली आणि मिक्स करून ठेवलेलं आहे सगळं मिश्रण. आता मी त्याच्यात थोडं बटर टाकलं आहे आणि त्या बटरमध्ये मी हे सगळे मशरूम थोडे फ्राय करणार आहेत. लाईटलीच फ्राय करेन, कारण नंतर आपल्याला फोडणी द्यायची आहे कांद्याची वगैरे. अशा प्रकारे थोडेसे लाईटली फ्राय करायचे आपल्याला. एक 5 ते 10 मिनटं मी हे फ्राय करून काढून घेणार आहे आणि कांदा फोडणीला टाकणार आहे ह्याच कढईमध्ये. त्याच कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि थोडं जिऱ्याची फोडणी दिली आहे. जिरं थोडंसं फुललं की त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहे आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकणार आहे. जिरं पण चांगलं फुलतं आहे, सो कांदा टाकून घेते त्याच्यामध्ये. कांद्याला चांगला असा गोल्डन कलर आला. त्याच्यामध्ये मी अद्रक लसणाची पेस्ट ॲड केले. थोडासा त्याचा कच्चापणा जाईपर्यंत आपण थोडंसं तेलात फ्राय करणार आहे. थोडंसं 1-2 मिनटासाठी आपण फ्राय करून घेतोय, पेस्टचा वास जाईपर्यंत, अद्रक लसणाचा कच्चा वास. त्यानंतर आपण जी प्युरी रेडी केली आहे टोमॅटो आणि काजूची, ती त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. शिवच्या बाबांचं इकडे वर्कआउट चाललंय. शिवने उड्या मारून मारून बेअरची हवा घालून टाकली. टोमॅटो आणि काजूची प्युरी ॲड केली आहे. त्यानंतर मी मसाले टाकले, काश्मीरी रेड चिली पावडर कलरसाठी आणि लाल तिखट तुमच्या चवीनुसार, जे तुम्हाला तिखट किंवा गोड असं आवडत असेल तर धना पावडर, गरम मसाला. तर हे मिश्रण मी असं ॲड करून घेते, मस्त एकजीव करते आणि त्याला जरा तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेते. आणि मसाल्याची आपल्या ग्रेव्हीची चव खूप उत्तम अशी होते. सुताना मी याच्यामध्ये जे आपले कॉर्न आहेत त्याचे दाणे काढून मी याच्यामध्ये ॲड केलं, बिकॉज मी हे काही बॉईल करून नाही घेतले आणि त्याच्यामध्ये थोडे बॉईल झाले पाहिजे, फ्राय झाले पाहिजे, त्यासाठी मी याच्यामध्येच टाकलं. ते कुठे कच्चे राहणार नाही. आवडत असेल तर तुमच्या चवीनुसार तुम्ही ॲड करू शकता किंवा स्किपही करू शकता.
मसाल्याला मस्त असं तेल सुटलं आहे, बघू शकता. या स्टेजला आल्यानंतर जे आपण मशरूम फ्राय करून घेतले तेलामध्ये ते मी ॲड करते. ते मिश्रण मी चांगलं ढवळून त्याच्यामध्ये मीठ ॲड करून थोडंसं पाणी गरजेनुसार ॲड करणार आहे आणि थोडं एक 10 मिनटं मी शिजवून देणार आहे. मस्त अशी भाजी रेडी झाली आपली. मस्त असं क्रीमीनेस आलेलं आहे, कोणतीही क्रीम ॲड न करता सुद्धा. लुक पण बघा, कलरही बघा, त्याचा टेक्स्चर पण खूप सुंदर आहे. आणि आता ही मी सर्व करते. डिंग 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 डिंग. तुम्ही करून बघा, खूप छान टेस्ट होत लागते याची. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो भेटूया आपण नंतर पुन्हा नवीन व्हिडिओजमध्ये. कशी झाली भाजी ते सांगते. मशरूम मसाला छान आहे. थँक्यू सो मच. शिव काय करतोय?